काही लोक जन्माला येतात डोळ्यांनी जग पाहण्यासाठी आणि काही लोक डोळे नसतानाही जगाला पाहण्याची नवी दृष्टी देऊन जातात. जन्मानंतर अवघ्या 12व्या दिवशी एका चुकीच्या उपचारामुळे या व्यक्तीची दृष्टी कायमची गेली. भरपूर उपचार झाले पण डोळे परत आले नाही. पण त्यांनी हार मानली नाही. धर्माने मुस्लिम असलेला हा कलाकार दररोज पांडुरंगाच्या मंदिरात अभंग म्हणतो, कारण भक्तीला धर्म नसतो आणि कलेला सीमा नसते. कारण त्यांना सापडली एक अशी शक्ती जी डोळ्यांनी नाही तर मनाने पाहिली जाते. कुणीही शिकवलं नाही, फक्त कानाने ऐकत त्यांनी तबला शिकला, पेटी शिकली, अभंग आत्मसात केले. अंध असूनही एकदाच ऐकलेला मोबाईल नंबर आजही लक्षात ठेवणारी ही त्यांची स्मरणशक्ती आणि संगीतासाठी जागणारा हा माणूस. ही फक्त एक मुलाखत नाही तर आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. हे आपल्या सर्वांसाठीच एक प्रेरणादायी अशी कहाणी ठरणार आहे. तर पाहणं हेच इंटरेस्टिंग आहे की हे शिकले कुठे त्यांना याची आवड कशी निर्माण झाली हेच आपण नक्की पाहू. माझे नाव इब्राहिम बंधुलाल नदाब. इब्राहिम बंधुलाल नदाब. तुम्हाला कधीपासून दिसत नाही, जन्मताच की नंतर मध्ये काय झालं? जन्माने एक 10-12 दिवसांनी झाले. म्हणजे काय झालं होतं, काय आठवतंय का वडिलांनी वगैरे सांगितलं? म्हणजे काय कुपऱ्या झाल्या, म्हणजे पहिली लोक कुपऱ्या झाले म्हणून ते डोळ्यामध्ये आमची आजी चहाची साखर घालून चोळली. बरं. मग ते आतल्या बाहुल्या फुटल्या, मग ते डोळे गेले. मग आमची आजी लोकांचे डोळे नीट करत होते. मग माझ्या नातवाचं का होत नाही असं म्हणून ती नीट करायला गेली. ती चहाची साखर घालून चोळताना आतले बाहुले फुटले, मग ते डोळे गेले. तेव्हापासून तुम्हाला दिसणं बंद झालं. मग नंतर दवाखाना जाणं वगैरे काय झालं का काय असं? आता यांचे आजोबा होते, यांचे आजोबा. नाव काय त्यांचं सांगा? गुंडपंत गोविंद कुलकर्णी. बर बर. त्यांनी नेलं दवाखान्यात. बर. मग त्यांनी सोलापूरला वगैरे घेऊन गेले. सगळीकडे त्यांनी हे केला, उपचार वगैरे केले की उपचार वगैरे केला. मग त्यांनी डॉक्टर लोक काय नाही म्हणत, कुठं दुनियात घेऊन जावा, हे कायमचा अंधार राहील म्हणले. ह्याच्या आतल्या भावल्या फुटलेत, ह्याचा इलाज होत नाही म्हणले. जन्मल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर तुमच्या डोळे तुम्हाला दिसायचं बंद झालं. त्यावेळी तुम्हाला समजत नसेल, पण ज्यावेळेला समजायला लागलं, कानावरती आवाज ऐकू आले, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? असं काय आठवतंय का तुम्हाला त्यावेळेस? पायात वगैरे असं चप्पल घालून चालत नाही. बर. म्हणजे चप्पल घातलं म्हणजे मला अंदाज लागत नाही, चप्पल घातलं म्हणजे मला काहीच कळत नाही. त्यामुळे अनवाणी चालताय तुम्ही, म्हणजे अंदाज लागावा यासाठी. आता मला गावातल्या माणसांनी, मी तुमच्याशी विचारणा केली त्यांच्याशी, त्यावेळेला आम्हाला असं सुद्धा समजलं की तुम्ही तुमच्या घरापासून ते गावापर्यंत बिना कोणाच्या आधारानं जाता. हे खरंय का? जात आहे. म्हणजे तुम्हाला तो अंदाज आहे तिथपर्यंत, म्हणजे कोणाची घर कुठं असतील किंवा काय? कोणाची घर विहिरीत पोहायला जातो, विहिरीत पोहतो. पोहताय तुम्ही? हो, पोहायला येत. बर. पोहायला येत. आता म्हणजे आम्हाला हे माहिती होतं तुम्ही तबला वगैरे करता, तुमच्या आता हे बोलण्यातून कळलं की पोहायला. हे कसं शिकला सांगा तुम्ही? आमच्या वडिलांनी पोहायला शिकवलं. त्यांना कानाला ऐकू येत नाहीये. बर. त्यांनी शिकवलं. उन्हाळ्यामध्ये पोहायला जायचं. मग एकदा असंच पोहत मी पोहायला येत नव्हतं मला. असं मी आमच्या वडील वर होते, मी आतमध्ये आंघोळी करायला लागतो. थांबून आंघोळी करताना जर माझा पाय माझ्या घसरला, मी आतमध्ये बुडलो, 2 कुठे कवळे खाल्लो. असं वर हात करताना आमच्या वडिलांनी बघितले, असं वर काढले. मग तुम्हाला दिसत नव्हतं, मग ते काय नाही, हिरीचा अंदाज घेणं म्हणजे हे कसं काय तुम्ही ताळमेळ लावला? ते सगळं पायरीवर हे पाय चालतात. आता पायाच्या अंदाजावरून कळलं इथे विहीर आली. चप्पल घातलं का नाही, मग ती विहीर कळत नाही, मग ती काट्यात जातो ना. आता पोहताना तुम्हाला काय अडचणी आल्या का पहिल्यांदा पोहायला तुम्ही शिकताना? नाही, आमचे वडील मला असं बोपळ्या बांधून शिकवलं. पण हा तबला मला एकदा वाजवून दाखवाल का तुम्ही? ऐकण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे खूप. तुम्हाला छान छान, इतकं छान वाजवलं तुम्ही. हे वाजवताना तुमच्या चेहऱ्यावरचा देखील आनंद दिसतोय, सर्व दिसतंय. हे कुठे शिकला सांगाल का? माझी जन्मतारीख 14/5/86 आहे. 14/5/86. म्हणजे 1992 मध्ये. बर. ह्यांचे आजोबा गुंडपंत गोविंद कुलकर्णी. मग ह्यांनी इथं भजन करत होते. बर.
म्हणजे पहिलं इथं भजन होतं आमच्या गावामध्ये, भजन करत होते तिने. मग ते त्यांच्या घरी जात होतो मी. मग त्यांच्या घरी जाऊन बसून मी ऐकून, मला दिसत नाही, मी ऐकून भजन म्हणायला शिकलो. टाळ वाजवायला, अभंग पाठ आहेत तुम्हाला? अभंग पाठ, हरिपाठ सगळे. आज जुने चित्रपट जे आहेत, जुने चित्रपट कुठला कोण हिरो आहे, सगळं जुने पिक्चर सगळी माहिती. बरोबर. आपण हा तबल्याचा एक विषय संपवून मग आपण चित्रपटाकडे येऊया. इंटरेस्टिंग खरं तुम्ही आता सांगताय की मला उत्सुकता खरंच प्रेक्षकांची देखील वाढली आहे, माझी देखील वाढली आहे, कारण तुम्ही एक पान तुमच्या जीवनाचं उलगडत चाललंय आहे. हा तबला म्हणजे मी पहिलं भजन म्हणायला शिकलो आणि टाळ वाजवायला शिकलो ऐकून. मग ह्यांचे आजोबा तबला वाजवत होते, म्हणजे गुंडूपंत गोविंद कुलकर्णी. भजनाला सुरुवात मी 92ला केली. 92ला. आणि तबला वाजवायला 94ला. पहिला विश्वासाने तबला तुम्ही कोणाकडे मागितला आणि पहिल्यांदा तुम्ही वाजवून कोणाला दाखवला? मी तबला मागवलोच नाही. तबला त्यांनी वाजवत होते. मग पुन्हा मग त्याने म्हणले, इब्राहिम तू तबला वाजवायला शिक. मग काका मी शिकेन तर शिकेनच म्हणलो. मग त्यांनी तोंडाने म्हणले, तू शिकतोय मला खात्री आहे म्हणले. त्यांच्या आजोबा म्हणले, तू शिकते नाही मला खात्री आहे. मग त्यांनी कसं वाजतात ना, मग मी तसं वाजून दाखवलं. मग मी 1-2-3 वाजून दाखवलो. त्याने म्हणलं, तू माझ्या पुढे करत म्हणल्या. अरे वा, बर. मग कुठे पण जाताना वगैरे भजनाला वगैरे मला नेत होते. आमचं भजन सगळं या पोरावरच आहे असं लोकांना सांगत होते. सरमडी, घोडेश्वर, दमनवाडी, पडळकरवाडी, हे टोनेवाडी, जात होते. हो. आता तुम्ही मगाशी जो उल्लेख केला तो म्हणजे चित्रपटांचा, तुम्हाला दिसत नाही आणि तुम्ही म्हटलं की मला हिरो वगैरे जुन्या काळात जुन्या जे चित्रपटातले ते सगळे माहिती आहेत. हे कसं काय, तुम्ही चित्रपट कसे बघितले आणि तुम्हाला दिसलं कसं, आणि त्या आवाज तुम्हाला ऐकून आवाजावरती तुम्ही ते कसं ठरवताय काय त्याबद्दल? ऐकूनच अमिताभ बच्चन धर्मेंद्र वगैरे सगळं ऐकून. आणि माझ्यापाशी रेडिओ आहे, त्या रेडिओवर सगळं माहिती, रेडिओवर माहिती पडते. तुम्ही मगाशी म्हटलं की मला चित्रपट माहिती आहेत, चित्रपट सगळे माहिती आहेत ना, जुने माहिती आहेत, पण त्याच्या स्टोऱ्या तुम्हाला कशा माहित पडतात? तुम्हाला कसं ती पात्र तुम्ही कशी निवडता? स्टोरी चित्रपट लागला ती चित्रपट संपूपर्यंत तिथं उठायचं नाही. ते सगळं कानाला ऐकायचं. आपल्याला काय फाईट बीट, आपल्याला काय त्यातलं काय करणार, फाईट बीट बघायचं नाही, फक्त गाणी आणि स्टोरी चांगली जुने गाणे. तुम्हाला आवडणारा सगळ्यात चांगला चित्रपट कोणता तुम्ही आता बघितलीत किंवा ऐकले चित्रपट म्हणताय? तसं सांगायला बसलो का नाही मी, मला दिवस मोडेल. अरे वा. एखादा असा काळजाला भेटणारा असा एखादा आवडता चित्रपट चांगला वाटला मला हा ऐकून चित्रपट? असा माझा आवडता चित्रपट म्हणजे 1983 आलेला बेताब, सनी देओल आणि अमृता सिंग. प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? गुंडपंत गोविंद कुलकर्णी जे आहेत ना, त्यांचाच मला आशीर्वाद आहे. बरोबर. त्यांच्या आशीर्वादाने मला ही कला प्राप्त झाली. बरं. त्यांच्याकडून तुम्ही शिकला, त्यांचे अभंग ऐकले. एखादा अभंग म्हणून दाखवाल का? तुम्हाला इतके अभंग येतात? किती अभंग येतात तुम्हाला? भरपूर आहेत. एखादा अभंग आपल्या प्रेक्षकांसाठी तुमच्या तोंडून ऐकलं तर लई भारी होईल. ऋषिकेश कुलकर्णी तबला वाजवते. ओके. आता मी प्रेक्षकांना ओळख करून देतो. हे ऋषिकेश कुलकर्णी आहेत, म्हणजे गुंडोपंत कुलकर्णी त्यांच्यासोबत असायचे, त्यांनी यांना प्रेरणा दिली. त्यांचे नातू सोबत आता नातू सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, तर ते तबला वाजवतील. आपण ऐकूया त्यांच्या तोंडून एक छान अभंग. कांदले त्यासे म्हणे दो आपले, रंगले कांदले त्यासे म्हणे दो आपले, तुझी साधू ओळखावा देव तेथे ते जाणावा, रंगले कांदले त्यासे म्हणे दो आपले. त्यांचं नाव आपण ऐकलंय, इब्राहिम आहे, हे कुलकर्णी आहेत. हा एकतेचा संदेश देणार, यापेक्षा दुसरं काय मोठं उदाहरण असू शकते? तर तुम्ही
आता मला हे अभंग घेताना आम्हाला समजलं सुरपेटी देखील तुम्ही वाजवताय. ही सुरपेटी वाजवणं याची सुरुवात आम्हाला सांगा. 22 मार्च 2004 मध्ये ही पेटी शिकली. ह्यांच्या आजूबाजूचा म्हणजे त्यांना मी काका मी पेटी शिकणार आहे मी असं म्हणलं पण आहे. मग त्यांनी मला चावे द्यायचे, जा तिथे भजनाची खोली आहे तिथे जाऊन वाजव. मी सकाळी 9-10 जाऊन बसलो पण आहे, मला संध्याकाळी 5 वाजता कळत नव्हतं. बर, इतकं त्यात तुम्ही दमून ती पेटी शिकायचं. हा बर, मग हेही देखील तुम्ही ऐकूनच सगळं शिकला. ऐकूनच. मग त्याने दुपारी त्यांनी तिथे झोपायला यायचे. मग हे वाजव, हे तसं वाजव, हे वाजव. तिने एकदा दोनदा तिने वाजवून दाखवले. बर, मग ते माझ्या कानावर. त्याच्यात काय अडचणी आल्या का तुम्हाला शिकताना? शिकताना काय त्यांनी दाखवत भात हळू वाढायचा. बरं बरं. भात सांभाळून वाढ. मग त्यांनी दाखवलं नाही, काळी 1 कुठली 2 कुठली, मध्यम पंचम, सगळं माहिती त्याने सांगितलं. आणि ते तुम्ही ऐकून ते आत्मसात करून ते डोक्यात ठेवलं. हा, एकदाच सांगायचं. बर, तुमचा नंबर जरी तुम्ही आता फोन नंबर जरी सांगितला, बर, ती लगेच कानात फिटत. एकदा सांगितलं तर तुमच्या लक्षात राहतं. ऋषिकेश, हे वाजवणं किंवा शिकणं हे किती अवघड आहे याबद्दल थोडं सांग मला. तर खरं म्हणजे तबला जरा अवघड आहे, कारण पेटी जी आहे त्यात सूर आपोआप तयार असतात त्याच्यामध्ये. फक्त भाता आणि पट्ट्यांच्या द्वारे आपण ते बाहेर काढतो. पण तबल्यावर कसं आहे की आपण स्वतःच्या बोटानं आपण आवाज काढतो. मग ह्याच्यामध्ये कसं 7 सूर असतात. 7 सुरामध्ये प्रत्येक 7 सूर त्यानंतर शुद्ध असतात, काही कोमल असतात, काही तीव्र असतात. त्याच्यामध्ये 12 स्वरामध्ये पूर्ण कुठलं गाणं असू दे, कोणताही अभंग असू दे, तो बसलेला असतो. मग तबल्यामध्ये कसं वेगवेगळं असतं, विविधता असते. भजनी टका एकच असेल पण तो वेगवेगळ्या प्रकारे आपण वाजवू शकतो. लग्गे असतील, उठाण असतील, असे भरपूर व्हेरिएशन असतात तबल्यामध्ये. पण पेटीमध्ये एक अभंग असतो, तो फिक्स असतो. त्याच पट्ट्यामध्ये फक्त सुरामध्ये कमी जास्त पण असतो. आता तू यासाठी शिक्षण घेतलेलं आहेस, तुझ्या आजोबांनी यांना प्रेरणा दिली, त्यांनी शिकवलं. तुला यांच्याबद्दल काय वाटतंय? तू शिक्षण घेतलंयस, त्यांनी न शिक्षण घेता तुझ्या दादा त्यांनी तबला वाजवून दाखवला, पेटी वाजवून दाखवली, त्यांनी अभंग म्हटलाय का छान, त्याला साथ देखील दिली जितकी चांगली. काय वाटतं त्यांच्याबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी तबला शिकत होतो, मला खरंच आश्चर्य वाटत होतं यांच्याबद्दल. मग नंतर हळूहळू तसं जसं मी मोठा होत गेलो, म्हणजे मी दुसरीपासून शिकत होतो ना तबला. मग जसं जसं शिकत गेलो, मग त्या सरळ एक नॉर्मल वाटत गेलं की असा चांगला साथीदार किंवा एक चांगला कलाकार आपल्या सोबत आहे. आणि वेगवेगळ्या गाणं असू दे, हिंदी गाणं असू दे, वेगवेगळ्या तालामधलं गाणं असू दे, वेगवेगळ्या रागामधलं गाणं असू दे, अतिशय चांगलं म्हणते. बरोबर. तुमचं शिक्षण किती झालं हे सांगा. आपण परत तुमच्यातल्या सगळ्या कलागुण बघितलं. एवढं नाही, म्हणजे आमची पोपटी विद्या थोडी, तेवढं शिक्षण नाही झालं. मग तो काय किस्सा होता ते आता गावकऱ्यांनी आम्हाला जे सांगितलं, ते शाळेत तुम्ही पाडात येत आहे, तुम्ही शाळेच्या कट्ट्यावरती वगैरे बाहेर पायरीवरती बसून, त्याबद्दल काय सांग? भारत शंकर जाधव आणि प्रमोद विठ्ठल कोडक, त्यांना भेट होतो मी. त्यांना घेऊन मी जात नव्हतो शाळेत. मग ज्या टायमाला अण्णारा पाटील इथं पाऊल टाकले, मग मी तेव्हा शाळेत मी जायला लागलो. अण्णाराव पाटील सनमडीचे? बरं बरं. मग त्यांचं मग त्यांनी मी बाहेर बसून ऐकून नाही का, मग त्याच्यापुढे मी पाडं 1-2-3 म्हणून दाखवलं. मग त्यांनी म्हणलं तू बाहेर बसू नको आत ये. बरं. आणि अजून एक विषय सांगतो की आता कुठला पण वर्ष असू दे, कुठल्या पण वर्षाचा वार किंवा तारीख हिने विचार मनातल्या मनात कॅल्क्युलेट करून सांगू शकते. म्हणजे आता जुन्या समजा 2000 कुठलं पण असू दे, त्या तारखेला कोणता वार होता हे सगळं सांगते. तसं पाठीमागचं आता 1901 मध्ये वार रविवार होता बघ, 1 जानेवारी. बघा कुठं 1901 तर तुमच्या ते लक्षात आहे वार कोणता होता त्यावेळी? नाही, मला मगाशीच समजलं, कारण रिलीज डेट त्यांनी ते कधी शिकलं. आता ही पेटी कधी शिकली त्याची एक्झॅक्ट डेट सांगतात त्यांनी. याची देखील त्यांनी तारीख सांगितली. आता शाळेत जे बसवली त्याची तारीख सांगितली. म्हणजे अगदी परफेक्ट असं कॅल्क्युलेशन. म्हणजे तसं मी 100 वर्षाचं कॅलेंडर मी सांगू शकतो. 100 वर्षाचं कॅलेंडर तुम्ही सांगू शकता. आता आमचे कॅमेरामॅन हनुमंत म्हणून, त्यांना विचारू त्यांची जन्मतारीख काय आहे, ती जन्मतारखेनंतर वार काय आहे तीच देखील बोल. हनुमंत काय जन्मतारीख काय? 25/5/1996. 25/5/1996. 25 मे 1996 त्यांची जन्मतारीख आहे. वार कोणता होता त्या दिवशी? 25 मे 1996. 25 मे ना? 25 मे 1996.
हां शनिवार बरोबर आहे. शनिवार बरोबर आहे. बरोबर हां बरोबर. हां बरोबर हाय हाय बरं हाय गुगल कॅमेरा वेळ लागला काय गुगल लावून नाही बरोबर आहे. बरोबर आहे ना बरोबर. मित्रांनो कमेंट करून सांगा, आम्ही काही चेक केलेलं नाही पण कमेंट करून तुम्ही सांगा की बरोबर आहे का नाही. हा तारखेचं कसं सांगताय तुम्ही, हे गणित कसं जुळवताय तुम्ही मागचं तारखेमध्ये फेब्रुवारी महिना आहे का नाही ते 4 वर्षात एकदा बदलतो. हो बरोबर. 28 किंवा 28 किंवा 29 असतं. येते का नाही. हो बरोबर. मग ती 28 28 28 आणि 29 बरं का 4 वर्षात बदलतं का नाही त्याच्यावर त्याचा अभ्यास करायचा. बरोबर. ते तुमच्यासारख्याला पण करायला येतो. मी एवढं मी शहाणा आहे असं म्हणत नाहीये. आम्हाला मोबाईल नंबर देण्यात राहत नाही, आता लक्षात राहत आहे. मुकबधीर शाळा वगैरे अंधांच्या शाळा असतात त्यामध्ये तुम्ही गेला का कधी कधी कसं कधी तुम्हाला कधी ते सांगितलं नाही का तुम्ही तुम्हाला त्याबद्दल कोणी काय असं कुठं त्या शाळेत गेल्यानंतर तुम्ही त्या देखील शाळा शिकू शकता, तिथून पुढच्या गोष्टी करू शकता, मुकबधीर शाळा वगैरे असं कोण तुम्हाला सांगितलं नाही. का गेला नाही म्हणजे त्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. नाही तुम्ही धर्मानं मुस्लिम असून हो. देखील तुम्हाला यामध्ये जो आनंद मिळतो तो आनंद कसा आहे. नाही मला आवड म्हणजे जास्त मला या कलेचीच आवड आहे. बरोबर. ज्यात भजन वगैरे मराठी भजन पेटी तबला हलगी बरं हलगी देखील वाजवता तुम्ही. हलगी बरं मी स्वतः म्हणून आणलोय. स्वतः म्हणून आणलं तुम्ही हलगी. हलगी आहे. बरं म्हणजे कलेचा अगदी हलगी आहे माझ्यापाशी कॅशो आहे. बर. वार शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2013 मध्ये आमची आई गेली. एकादश होता वार शुक्रवार 2 ऑगस्ट 2013 मध्ये आणि 28 मे 2011 मध्ये आमचा भाऊ गेले. बरोबर. एवढी सगळी कळा माझ्या अंगात आहे. पण तरी पण मी पांडुरंगाला नमन करून मी कुठे जाताना मी पांडुरंगाच्या पाया पडून जातो आणि आमचं भजन इथंच असतो. आणि वाईट वाटून आता काय वाईट वाटून करणार काय. ही साथीदार एवढी आमची मंडळी आहेत. साथीदार आहेत. ऋषिकेश साथीदार असते तुमचा काय. बरं. आमच्या घरा शेजारलाच आहेत. घरा शेजारीच आहे. इथंच आहे मग. तुमच्या धर्माचं वेगळं हे धर्म वेगळं याबद्दल तुम्हाला कधी काय अडचणी वगैरे आल्या काय. असं काय आपलं गाव शांत आहे तसं पण असं कधी काय तुम्हाला जाणवलं काय कधी. अडचण म्हणजे आमचे लोक म्हणत होते हे आपल्यात नाही तू कसं करतो. मी म्हणलं मी ही कला मी सोडणार नाही म्हणून. बरं. ही कला मला देवाने कला दिलेली आहे. ही कला मी सोडणार नाही. गुंडपंत कुलकर्णी यांचा मला आशीर्वाद आहे. ही कला मी चालू ठेवणार. मी आमच्या समाजात मी ऐकलो नाही. बरोबर. मला अडचण कशी येत नाही. कशी येत नाही. बरोबर. तुमच्याबद्दल सांगितलं 2 शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीला एक व्यासपीठ द्या तुम्ही म्हणून. मग इतकं नावाजतात माणसं आणि तुमच्याकडे जी कला आहे नावाजतात म्हणजे या कलेमुळे तुमचं नाव आहे. काय सांगाल तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल. नाही मी या कलेशिवाय जगू शकत नाही. कलेशिवाय जगू शकत नाही. ही कला आहे म्हणताना मी आहे. ही कला आहे म्हणून तुम्ही ह्या कलेशिवाय मी जगू शकतो. एक कला देवाने वरदान दिलं. देवाचं वरदान असं वाटतं. बरं. काय वाटते काय भजनातला आनंद. हे उदास भजन म्हणजे आमचं अंग फुगायचं. बरं. भजन म्हटलं का नाही आमचे पप्पा मला एकेदा सोडून जात होते तर मी पप्पा येऊस तर रडत बसत होतो. बरं. मला भजनाला सोडून तुम्ही का गेला. म्हणजे लांबचा प्रवास आहे तो लहान आहे म्हणून मला नेत नव्हते. मग पुन्हा मला सगळं येत असताना त्याने मला बोलवून न्यायला लागले. भजन म्हणलं की मला झोप येत नव्हती. झोप इतका आनंद आणि मला सोडून गेली का नाही डोळ्यातनं धार लागायची. त्यांचा आनंद त्यांनी सांगितला. पण तुला आता या इतक्या कमी वयात तू त्यांच्यासोबत असतोस. या वयात मुलं वेगळ्या मार्गाला लागतात. आज इंस्टाग्राम आहे मोबाईल आहे सगळं जग भलतीकडं सोशल मीडियामुळे भलतीकडे गेलेलं आपल्याला दिसतंय. चांगलंही तितकंच आहे वाईटही तितकंच आहे. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू वेगवेगळ्या असतात. तुला यातला आनंद काय वाटला म्हणून तू इकडे वळलास. म्हणजे सुरुवातीला एवढा म्हणजे काय वाटत नव्हतं. म्हणजे काय ज्ञान नव्हतं याबद्दल. जसं ज्ञान वाढत गेलं माझं मग मला असं मनातल्या मनात वाटायला लागलं की हे खरंच आपल्या नशिबात आलंय. असं मी घेतलं नाही. नशिबात आलंय माझ्या. म्हणजे माझी काहीतरी म्हणजे जन्माची काहीतरी पुण्य असेल म्हणून मी इथं आहे. म्हणजे माझं जे नशीब आहे ते वडिलांच्या कृपेमुळे आजोबांच्या कृपेमुळे असेल देवाच्या पांडुरंगाच्या कृपेमुळे असेल असं मला वाटतं. कारण माझं यात काय नाही. जे काय आहे ते आलंय माझ्याकडे स्वतःहून आलंय. आपल्या घरी घरामध्ये जी पहिली जी पूर्व पुण्य असते ना त्यांच्यापासून हे कला घडत असते. धर्म वेगळा असू शकतो पण सूर भक्ती आणि माणुसकी नेहमी एकच असते. ज्याला जग दिसत नाही
तोच आज जगाला एकतेची दृष्टी देतोय. आज आपण अशा एका व्यक्तीचा प्रवास पाहिला ज्यांनी आयुष्यात अंधार पाहिला पण कधीही अंधारासमोर हार मानली नाही. भक्तीला धर्म नसतो, कलेला सीमा नसते आणि माणुसकीपेक्षा मोठी कोणतीच ओळख नसते. आजच्या काळात डोळे असूनही अनेकांना माणूस दिसत नाही, पण ज्याला जग दिसत नाही तो माणूस आजही माणुसकी जपत जगतोय. कदाचित म्हणूनच ही फक्त मुलाखत नाही तर आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे. आणि शेवटी या प्रवासातून एकच गोष्ट शिकायला मिळते, आयुष्यात सगळं हरवलं तरी जिद्द, कला आणि माणुसकी जिवंत असेल तर माणूस कधीच हरत नाही. जय हरी विठ्ठल. यांच्याबद्दलच्या तुमच्या काही भावना असतील, याबद्दलच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इब्राहिम चाचांनी गायलेला अभंग असेल किंवा ऋषिकेशने त्यांना दिलेली तबल्याची जोड असेल, या जोडीबद्दल काय वाटतंय हे देखील कमेंटमध्ये चांगल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. साधू बोलत